राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार। आज सकाळी 10 वाजता राजभवनात शपथविधी होणार। भुजबळांना अन्न नागरी पुरवठा खातं मिळणार। पंतप्रधान मोदींची नौदल प्रमुख त्रिपाठी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक। नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि मोदींमध्ये 40 मिनिटं चर्चा। पाकची पाणीकोंडी करण्यासाठी तालिबानकडून हालचाली सुरू। तालिबानच्या अधिकाऱ्यांकडून पाकला जाणाऱ्या पाण्याची पाहणी। उनार नदीवर तालिबान धरण बांधणार। लष्कर ए तैयबाच्या हेडक्वार्टरमध्ये ज्योती मल्होत्राचं प्रशिक्षण। ज्योती मल्होत्रा हाफिजच्या मुरिदकेमध्ये 14 दिवस होती। हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योती मल्होत्राची कबुली। 11 दिवसात हरियाणा पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडले। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारीफ याची कबुली। हरियाणाच्या नूहमधून हेर तारीफला अटक। सिरसा एअरबेसचा फोटो आणि व्हिडिओ देण्यास सांगितलं होतं, तारीफची कबुली। विजय शहा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय एसआयटी स्थापन। कर्नल कुरेशींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी होणार। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन। मुंबईत 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर। अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही कोरोना, तर देशात 257 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। अनेक ओढे नाल्यांना पूर। शेतीमालाचंही प्रचंड नुकसान। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये पावसानं झोडपलं। जगभरातील निर्वासितांना सामावून घेण्यासाठी भारत धर्मशाळा नाही। तुमच्या देशात धोका असेल तर दुसऱ्या देशात जा। श्रीलंकन नागरिकाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका। थकबाकी माफीची याचिका फेटाळली। वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि टाटा टेली सर्व्हिसेसला दिलासा नाहीच।